नमस्कार मित्रांनो, रिलायबल टेक्निकलच्या यूट्यूब मंचावरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. येणारा आठवडा जो की उद्यापासून म्हणजे 7 ऑक्टोबरला सुरू होतोय आणि 11 ऑक्टोबरला संपतोय, हा मार्केटसाठी कसा असेल, निफ्टीसाठी कसा असेल, बँक निफ्टी करता काय लेवल्स असतील हे आपण बघणार आहोत. सर्वप्रथम डिस्क्लेमर, वी आर नॉट सेबी रजिस्टर्ड ॲडवायझर. हे व्हिडिओ या चॅनलवरती जे बनवले जातात ते फक्त इन्फॉर्मेशनल आणि एज्युकेशनल पर्पज करता असतात. सर्वात महत्त्वाचं, ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये रिस्क असते, कारण ते मार्केटवरती डिपेंड करतं आणि म्हणून तुम्ही तुमच्या सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेऊन मार्केटमध्ये काम करावं. ही सर्वांना एक हे डिस्क्लेमर आहे. आपण आपल्या चॅनलवरनं हे बाय करा ते बाय करा असं कुठल्याही प्रकारचं रिकमेंडेशन तुम्हाला देत नाही आहोत. आपण शिक्षणाकरता या ठिकाणी हे चॅनल चालू केलेलं आहे. आता सर्वप्रथम एक अनाउन्समेंट जी मागच्या आठवड्यात केलेली होती, परंतु माझ्याकडनं थोडंसं तारखांबद्दल थोडंसं कन्फ्युजन झालेलं होतं. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, तुमची ट्रेडिंग लेवल, आता तुम्ही जे काही इंडिकेटर्स वापरत असाल, सपोर्ट रेजिस्टंट, टेक्निकल अनालिसिस किंवा कुठलं जे टेक्निक वापरत असाल, त्याच्यापेक्षा जर चांगल्या ॲक्युरेसीचं टेक्निक तुम्हाला हवं असेल की ज्याच्यामध्ये साधारण 90% ॲक्युरेसी मिळते, ते आहे गॅन थेरी टेक्निक. नुसतीच गॅन थेरी नाही, त्याबरोबर मार्केट इन्साइट्स काय असतात, काही मॅजिक नंबर असतात किंवा काही हाईड नंबर असतात, तर ते कसे तयार, तर हे सगळं आपण या गॅन थेरीमध्ये शिकणार आहोत. हे वर्कशॉप मी स्वतः कंडक्ट करणार आहे. मला साधारण 20 वर्षांचा एक्सपिरियन्स, ट्रेडिंगचा एक्सपिरियन्स आहे. इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग गेले 20 वर्ष मी मार्केटमध्ये करत आहे. 3 दिवसांचा आपण ऑनलाईन कोर्स आणि 3 दिवसांचा ऑफलाईन कोर्स घेत आहोत. कुठलाही प्रॅक्टिशनर मला तुम्ही दाखवून द्या की जो मार्केटमध्ये 1 महिना लाईव्ह मार्केट तुमच्याबरोबर प्रॅक्टिस करत आहे. मी स्वतः तुम्हाला 1 महिना लाईव्ह मार्केट प्रॅक्टिस करून घेणार आहे, तुमच्या बरोबर ट्रेड घेणार आहे, तुमच्या बरोबर ट्रेडिंग करणार आहे. ओके, हा कोर्स ऑनलाईन आणि ऑफलाईन आहे, म्हणून ही अपॉर्च्युनिटी मिस करू नका. बिगिनर्स असतील त्यांच्याकरताही हा कोर्स उपयुक्त आहे. एक्सपर्ट्सला तर काही प्रॉब्लेमच नाही. बिगिनर्स जे आहेत त्यांच्याकरता मी थोडीशी फॅसिलिटी जास्त देणार आहे. ती फॅसिलिटी अशी आहे की त्यांना बेसिक आणि टेक्निकल अनालिसिसचा कोर्स या कोर्सबरोबर कंप्लीट फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. कोर्सचे कंटेंट काय काय आहेत, तर हे सर्व कोर्सचे कंटेंट आहेत ते तुम्ही लिहून घ्या आणि क्लासमध्ये आपण हे सर्व कंटेंट शिकणार आहोत. कोर्सचा टायमिंग काय असणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन कोर्स होणार आहे, त्याची डेट आहे 15, 16 आणि 17 ऑक्टोबर. टायमिंग असेल 9:30 ते 12:30, 1 तासाचा गॅप, 1:30 ते 3:30 परत अर्धा तासाचा गॅप आणि 4 ते 6. प्लॅटफॉर्म किंवा मीडियम जे असेल ते गुगल मीटचा असेल. तुम्हाला गुगल मीटचा जो ॲप असतो तो डाउनलोड करून ठेवावा लागेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गॅनच्या थेरीचे क्लासेस जी लोक घेतात ते लोक रेकॉर्डिंग अवेलेबल करून देत नाहीत, परंतु या ठिकाणी मी तुम्हाला नेक्स्ट 3 महिन्यांकरता याचा रेकॉर्डिंग ॲक्सेस देणार आहे. ऑफलाईन कोर्स आहे 19 ऑक्टोबर, 20 ऑक्टोबर आणि 7 ऑक्टोबर. ज्यांनी ऑनलाईन कोर्स केलाय ते सुद्धा ऑफलाईन कोर्स अटेंड करू शकतात. जे ऑफलाईन करणार ते ऑनलाईन सुद्धा करू शकतात. म्हणजे दोन्ही फॅसिलिटी आपण दिलेल्या आहेत. याचा टायमिंग सुद्धा 9:30 ते 12:30, 1:30 ते 3:30 आणि 4 ते 6 असा असेल. कोर्सचे चार्जेस हा फार महत्त्वाचा विषय आहे. तर कोर्सचे चार्जेस जे ते फक्त 30,000 रुपये आहेत. इंडस्ट्रीमध्ये या प्रकारचं कंटेंट देण्याकरता जी लोक आज शिकवत आहेत 1 लाखापासून 3-4 लाखापर्यंत चार्ज करत आहेत, ते तोच कंटेंट किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला खूप काही वेगळं शिकायला मिळणार आहे. असा कंटेंट घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. तेही फक्त 30. त्यामुळे प्लीज कृपा करून कोणी याच्यामध्ये आणखी डिस्काउंट द्या असं अशी रिक्वेस्ट करू नका. कारण मी तुम्हाला सांगितलं की 1 महिना तुम्ही माझ्याबरोबर ट्रेडिंग करणार आहात. त्या 1 महिन्यामध्ये तुमचे निश्चितच पैसे किती होतील हे मी तुम्हाला सांगणार नाही. एनिवे, पेमेंट ऑप्शन्स काय काय आहेत, आपण कार्ड ॲक्सेप्ट करतोय, इंटरनेट बँकिंग, UPI पेमेंट्स. तर बघा मित्रांनो, लिमिटेड सीट्स अवेलेबल आहेत. उद्यापासून आपले रजिस्ट्रेशन सुरू होतील. सोमवारपासून ज्यांना हा कोर्स करायचा असेल त्यांनी फास्टमध्ये हा कोर्स रजिस्टर करावा. आता सर्वप्रथम आपण चार्टकडे वळूया. निफ्टीचा चार्ट, डेली चार्टवरती तर आता कळतंय प्रत्येकाला मार्केटचा ट्रेंड डाऊन चालला आहे. मार्केट कुठपर्यंत खाली येणार ह्या लेवल्स देतोय बघा मी तुमच्यासमोर. 24,915ची ही एक लेवल आहे. आता मार्केट करंटली 24,014ला चाललंय. हे अजून एक 100-1 पॉईंटचा अजून इथे फॉल दिसतो या लेवलपर्यंत. इथे जर बाउन्स बॅक झालं तर ठीक, नाही तर मग आपल्याला ही 24,285ची लेवल आहे, त्यानंतर 23,660ची लेवल आहे. बऱ्याच दिवसानंतर मार्केटमध्ये करेक्शन येत आहे. म्हणजे या 2024मध्ये तर आता हे पहिली वेळ अशी आहे की जिथे 1,000 पॉईंटच्या पुढे आता करेक्शन गेलेलं आहे. त्यामुळे हे करेक्शन टिकूही शकतं. ओके, करेक्शन उद्याचा जो दिवस आहे, सोमवारचा दिवस,
सोमवारच्या दिवशी हा जो लो आहे या लोच्या खाली जर मार्केट बंद नाही झालं आणि या हायच्या वरती जर, बघा मी काय बोलतो नीट लक्षात घ्या, हा जो शुक्रवारचा जो हाय आहे त्याच्या लोच्या खाली मार्केट एकतर बंद झालं पाहिजे किंवा या हायच्या वरती मार्केट बंद झालं पाहिजे. या दोन कंडिशन जर सॅटिस्फाईड झाल्या तर मार्केटचा ट्रेंड चेंज होणार आहे. अदरवाईज मार्केटचा ट्रेंड काय होणार आहे, कंटिन्यू होणार आहे किंवा एक तर साईडवेज होईल किंवा मग मार्केट इथे डाऊन ट्रेंडला अजूनही जाईल. विकली चार्टवरती मोठी आता एक कॅन्डल तयार झालेली आहे, बेरिश कॅन्डल तयार झालेली आहे, त्यामुळे विकली ट्रेंड डाऊन झालेला आहे. बँक निफ्टीचं सुद्धा वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. ह्या ज्या येलो लाईन्स टाकल्यात ते स्ट्रॉंग सपोर्टचं काम करत आहेत. बँक निफ्टीचा विकली ट्रेंड देखील आता काय झालेला आहे, डाऊन झालेला आहे. बरोबर. आता लेवल्स बघण्यापूर्वी सर्वप्रथम जे मी कोर्समध्ये शिकवणार ते तुम्हाला इथे सांगतोय बघा. आता ट्रेंड चेंज एक्सपेक्टेड डेट्स किंवा याला म्हणतात ट्रेंड चेंज रिव्हर्सल डेट म्हणतात, काही लोक याला प्रेशर डेट म्हणतात. ओके, मग याच्यामध्ये काय असतं की काही प्रेशर डेट ह्या मायनर असतात, काही मेजर असतात. मग 11 ऑक्टोबर ही एक प्रेशर डेट आहे. ज्यावेळेस 4-5 गोष्टी करून एकत्र एखादी डेट येते असते मेजर प्रेशर डेट होते. ज्यावेळेस एका कॅल्क्युलेशनने डेट येते त्यावेळेस ती मायनर प्रेशर डेट असते. तर मित्रांनो, ह्याकरता तुम्हाला खूप काही ॲस्ट्रॉनॉमीचा भाग माहीत पाहिजे, ॲस्ट्रॉलॉजी माहीत पाहिजे, खूप मॅथमॅटिकल स्ट्रॉंग पाहिजे असं काहीही नाही आहे. अतिशय सोपं, अगदी तुम्ही 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना जे मॅथमॅटिक्स आपण वापरतो ते मॅथमॅटिक्स ज्ञानच्या कोर्समध्ये वापरलेले अतिशय सिंपल पद्धतीने तुम्हाला ह्या डेट्स काढायला येतील. आता हे सपोर्ट रेजिस्टन्स काढलेले असं, सपोर्ट म्हणजे काय की त्या ठिकाणी मार्केट पॉज घेऊ शकतं किंवा तिथून वरती जाण्याचे चान्सेस ना, मार्केट टर्न होऊ शकतं. प्रत्येकाला प्रश्न असतो ना की आता पुढे काय होईल, बरोबर ना. मग आता इथे दिसतंय बघा 25,014ला क्लोजिंग आहे, 25,000ला पहिला स्ट्रॉंग सपोर्ट, हा सायकोलॉजिकल सपोर्ट पण आहे. ओके, कारण भारतीय इतिहासामध्ये म्हणजे पूर्ण इतिहासामध्ये एक्सचेंजच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा NSEचा जो इंडेक्स आहे तो 25K क्रॉस केलेला आहे, त्यामुळे डेफिनेटली या लेवलला खूप महत्त्व आहे. ओके, परंतु त्या लेवलला जर सस्टेन नाही झालं तर मग 24,920, 24,760, 24,600 याप्रमाणे 24,000 पर्यंत सुद्धा मार्केट काय होऊ शकतं, खाली येऊ शकतं. रेजिस्टन्स म्हणाल तर काय, आता इमिजिएट रेजिस्टन्स आता 25,160चा आहे. तर तुम्ही काय करा, हे रेजिस्टन्स आणि सपोर्ट, रेजिस्टन्स म्हणजे काय, त्या ठिकाणी गेल्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर येऊ शकतं, तो जो पॉईंट असतो त्याला आपण रेजिस्टन्स असं म्हणतो अतिशय साध्या भाषेत. सपोर्ट म्हणजे काय, ज्या पॉईंटला मार्केट आल्यानंतर तिथे बाईंग क्रिएट होऊ शकतं, ऑटोमॅटिक बाईंग निर्माण होऊ शकतं, त्याला माहिती सपोर्ट पॉईंट. ओके, तर हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहेत. बँक निफ्टीचं क्लोजिंग 51,462 आहे. बँक निफ्टीचे सगळे सपोर्ट लिहून घ्या, रेजिस्टन्स लिहून घ्या. मित्रांनो, मी तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करतो, अशी संधी तुम्हाला मिळणार नाही आहे, जी कोर्सची मी संधी सांगितली ती परत मिळणार नाही आहे. ओके, आपण हा व्हिडिओ शांतपणे ऐकला असेल, कुठेही स्किप केलेलं नसेल असं अपेक्षित धरतो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. येणारा आठवडा तुम्हाला प्रॉफिटेबल ठरो ही सदिच्छा व्यक्त करतो. अँड लेट्स मीट इन वर्कशॉप विथ अननोन मार्केट इन्साइट. जे असे इन्साइट्स की जे तुम्हाला माहीत नाही आहेत त्याबरोबर आपण 15, 16, 17, 19, 20, 21 6 दिवस भेटणार आहोत आणि त्यानंतर चक्क 1 मंथ लाईव्ह प्रॅक्टिस, 1 मंथ. तर मित्रांनो, पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच.